सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 7वा. त्यामध्ये आपण आज समास 6वाचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. या समासाचं शीर्षक आहे बद्धमुक्त निरूपण. शीर्षक म्हणजे नाव. समासाचं नाव आहे बद्धमुक्त निरूपण. बद्ध म्हणजे बंधनात असलेला आणि त्याच्या विरुद्ध आहे मुक्त. या दोघांचंही वर्णन करतात समर्थ या समासातून. अर्जुनासारखा चतुर, चाणाक्ष, ज्ञानी, बहुश्रुत श्रोता समोर असल्यावर वक्त्याच्या वक्तृत्वाला तेज चढते. एक प्रकारची विशेष झळाळी येते. अर्जुनाने भगवंताच्या मुखातून जे तत्त्वज्ञान ऐकलं त्याला आपण भगवद्गीता म्हणतो. ज्या वेळेला त्याला भगवंताच्या निरूपणानंतर मनामध्ये काही प्रश्न निर्माण व्हायचे त्यावेळेला तो भगवंताला ते प्रश्न विचारायचा आणि भगवंताकडून त्याचं उत्तर घ्यायचा, समाधान करून घ्यायचा. या ठिकाणी देखील समर्थांच्या समोर अर्जुनासारखेच श्रोते बसलेले आहेत. चतुर, चाणाक्ष, ज्ञानी, बहुश्रुत. तेव्हा एका श्रोत्याने एक मोठा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. तो प्रश्न आपल्या सर्वांच्या मनातला आहे. तो म्हणतो की आपल्या श्रीमुखातून निरूपण ऐकत असताना मन अगदी ब्रह्माकार होते, पण पुढे रोजचा व्यवहार करू लागल्यावर तेच मन एकदम खालच्या पातळीवर घसरते आणि निरूपणात काय ऐकले याचा संपूर्ण विसर पडतो. आपल्या देखील मनाची अशीच अवस्था आहे. जेव्हा आपण ऐकत असतो परमार्थाविषयी विचार, अध्यात्माचे विचार, त्यावेळेला आपली परिस्थिती, अवस्था त्याप्रमाणे होऊन जाते मनाची. पण तिथून बाहेर पडलो की मग आपल्याला विसर पडतो. बरे, तो पुढे सांगतो, व्यवहार सोडून तर काही चालत नाही. म्हणजे आपण नुसतं ऐकत राहायचं का? व्यवहार आपल्याला काही आहे का नाही? तो सोडून काही चालत नाही. याचा परिणाम असा होतो की परमार्थाच्या नादाने प्रपंच धडवत नाही आणि प्रपंचामधून मन निघालेले असल्याने परमार्थसुद्धा धडवत नाही. आता याला काय करावे? परमार्थ करण्यास आरंभ केलेल्या सर्वच साधकांना ही अडचण त्रास देते. सत्संगतीने व श्रीगुरूंच्या मुखातून श्रवण केल्याने स्वस्वरूपाची खरी ओढ लागते. पण प्रपंचाचे प्रेम सुटलेले नसल्यामुळे व्यवहार करू लागले की त्यामध्ये मन चटकन रमून जाते. आता अशा वेळेला काय करावं? मोठा गहन प्रश्न आहे. परंतु किती गहन प्रश्न असला, सखोल प्रश्न असला, आपण आपल्या मनातील प्रश्न किंबहुना शंका गुरूंना विचारली, श्री गुरूंना विचारली तर त्यांच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरं असतात. श्री समर्थांनी श्रोत्याच्या या प्रश्नाचे उत्तर अतिशय उत्तम प्रकारे दिले आहे. त्या उत्तराचा भावार्थ असा आहे की प्रपंच व परमार्थ किंवा बद्ध आणि मुक्त यांच्या देहाच्या परिस्थितीशी काहीही संबंध नाही. प्रपंच आणि परमार्थ, बद्ध आणि मुक्त यांचा देहाच्या परिस्थितीशी काहीही संबंध नाही. हे प्रथम आपण नीट ध्यानात घ्यावे. बद्धपणा व मुक्तपणा या जीवाच्या अवस्था आहेत, शरीराच्या नाही. जीव बद्ध किंवा मुक्त होत असतो त्या जीवाच्या अवस्था आहेत.
त्या अंतरंगात प्रत्येकाने अनुभवाचे असतात. अगदी मोठा सत्पुरुष जरी झाला तरी त्याला या जगात देहाने वावरायलाच लागते. प्रत्यक्ष भगवंतरी आले या पृथ्वीलोकामध्ये अवतार घेऊन तरी ते शरीरानेच वावरत असतात. ज्या जगात बद्ध मनुष्य बद्धपणाने बद्धावस्थेत जगतो, म्हणजे बंधनाच्या अवस्थेत जगतो, त्या जगात मुक्त पुरुष मुक्त अवस्थेमध्ये त्याच्या अवस्थेत जराही बाधा न येता राहतो. जगात वावरण्याने मुक्त अवस्था भ्रष्ट होत नाही, तर जगामध्ये रमल्याने ती भ्रष्ट होते, हे लक्षात ठेवावे. अतिशय सुंदर उत्तर देतात समर्थ. जगामध्ये वावरल्याने मुक्त अवस्था भ्रष्ट होत नाही. मग कधी भ्रष्ट होते? जर आपण जगामध्ये रमलो तर ती भ्रष्ट होते, हे लक्षात ठेवावे. बद्ध मनुष्यामध्ये जबर देहबुद्धी असल्याने त्याला स्वस्वरूपाचा स्पर्श नसतो. वास्तविक हा जो देह आहे, या देहासंबंधी आपण 24 तास सतत झोपेमध्ये सुद्धा विचार करत असतो. परंतु ही देहबुद्धीच आपल्या परमार्थाच्या आड येत असते. आपल्याला स्वस्वरूपाचा स्पर्श देखील नसतो देहबुद्धी असल्याने. तर मुक्त पुरुषाला आत्मबुद्धी असल्याने दृश्य विश्वाचा त्याला स्पर्शही नसतो. दोघांमध्ये फरक काय? बद्ध आणि मुक्त, तो फरक आपल्याला समर्थ समजावून सांगतात. बद्धाचे मन दृश्य विश्व हेच संपूर्ण सत्य मानून मीपणाने या जगात वावरते, तर आत्मस्वरूप ब्रह्म हेच संपूर्ण सत्य मानून मुक्त पुरुषाचे मन या जगात उन्मन होऊन वावरते. वास्तविक शुद्ध ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी देहबुद्धी नाही आणि आत्मबुद्धीसुद्धा नाही, कारण ते स्वतःच सिद्ध असल्याने, ब्रह्मस्वरूप स्वतःच सिद्ध असल्याने त्याला बद्ध पण नाही आणि मुक्त पण सुद्धा नाही. हे सगळे मानवी दृष्टिकोनाने निर्माण केलेले भेद आहेत. बद्धपण आणि मुक्तपण मनुष्याच्या दृष्टिकोनाने निर्माण केलेले भेद आहेत. आपल्याला दृश्याचा आधार घेतल्याशिवाय विचार करता येत नाही. म्हणून स्वामीजी सांगतात, बद्ध आणि मुक्त या अवस्थांचा आपण देहाच्या दृष्टीने विचार करतो, ते चूक आहे. आपली ही धारणा असेल तर ती चुकीची धारणा आहे. जीवाला बद्धता आहे आणि जीवच मुक्त होत असतो, शरीर नाही. शरीराला बंधन नाही आणि मुक्तता देखील नाही. समर्थ माऊलींना एक श्रोता असे सांगतो की जेथे कल्पनेला जराही वाव नाही असे सर्व ठिकाणी भरलेले अद्वैत ब्रह्म आपण वर्णन करून सांगितले. मागच्या भागात आपण ते वर्णन ऐकलेलं आहे. ते ऐकून क्षणभर मी त्या ब्रह्माशी एकरूप होऊन गेलो. त्यामुळे आता मला असे वाटू लागले आहे की ब्रह्माशी तदाकार व्हावे, आपण ब्रह्मच होऊन राहावे असं मला वाटते आहे आणि पुन्हा चंचलपणाने या संसारात येऊ नये. कल्पनेरहित झाल्यानंतर जे सुख मिळते त्यामध्ये संसार दुःखाला वाव नसतो. एकदा आपल्या मनातली कल्पना निघून गेली की आपल्या जीवनामध्ये दुःखाला वाव नाही, सुखच सुख आहे. म्हणून तेच एक होऊन राहावे, ब्रह्मच होऊन राहावे असे वाटते. अध्यात्म निरूपणाचे श्रवण केल्यानंतर मन ब्रह्माकार होते आणि नंतर तेच मन पुन्हा देहबुद्धीच्या वृत्तीवर येते. अशा प्रकारे हे सारखे येणे जाणे काही केला चुकत नाही. ऐकताना फक्त आपलं मन तेवढं तदाकार होतं, पण आपण लगेच देहबुद्धीवर आलो किंवा आपण सर्व विसरून जातो. म्हणून तो म्हणतो श्रोता,
अशा प्रकारे हे सारखे येणे जाणे काही केला चुकत नाही. श्रवणाने मन अंतराकाशात विहार करते आणि क्षणभर ब्रह्मरूप होऊन जाते. पण ते तेथे कायमही राहत नाही, पुन्हा खाली वृत्तीवर कोसळते, देहबुद्धीच्या वृत्तीवर कोसळते. अशा प्रकारे वर जाण्याच्या आणि पुन्हा खाली घसरण्याच्या सैरावैरा फेऱ्या खूप झाल्या. त्या अधिक करण्याची आता माझी इच्छा नाही. एखाद्या कीटकाच्या पायाला दोरा बांधून त्याला सारखे खाली वर फिरवावे, तशी माझी अवस्था आहे. आपला उपदेश ऐकताना मन ब्रह्माकार होते, ब्रह्माशी तदाकार होते. त्या अवस्थेतच मरण आले तर बरे होईल, किंवा मृत्यू येणार नसेल तर माझे तुझे हा भेदच मनातून संपूर्णपणे नष्ट व्हावा, म्हणजे चांगले होईल. श्रोता आपली अडचण सांगतो आहे आपल्या गुरूंसमोर. जोपर्यंत अशी अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगण्याची लाज वाटते. ब्रह्माशी एकरूपता अनुभवून परत संसार करणे हे देखील विपरीतच वाटते. जो स्वतः ब्रह्मरूप होतो तो पुन्हा देहबुद्धीत माघारी कसा येतो? जर ब्रह्मरूप झालेला आहे एखादा साधक, तर तो पुन्हा देहबुद्धीवर कसा येतो? ब्रह्मज्ञानी पुरुष जर देहबुद्धीत माघारी येत असेल तर त्याचे ज्ञान अजूनही पक्के नाही असेच मला वाटते. एक ब्रह्मरूप तरी व्हावे, किंवा संसारात संसारी म्हणून तरी राहावे, पण दोन्हीकडे याप्रमाणे घरंगळत राहावे याला काहीच अर्थ नाही. ब्रह्मनिरूपण श्रवण करताना ब्रह्मज्ञानाचा जोर होतो, परंतु विवेचन संपल्यानंतर तेथून बाहेर पडले की ते ब्रह्मज्ञान मावळते. निरूपणामध्ये जो मी ब्रह्मस्वरूप झालेला असतो त्यात मीच्या ठिकाणी काम आणि क्रोध धुमाकूळ घालायला लागतात. निरूपणातून बाहेर पडल्यानंतर मग असे वाटते की हे कसले ब्रह्मरूप होणे? जर आपल्याला कायमस्वरूपी ब्रह्मरूप होता येत नसेल, थोड्या वेळाकरता होत असू, तर हे कसले ब्रह्मरूप होणे? आणि अखेर ज्ञान मावळल्याने ब्रह्म हातचे जाते आणि परमार्थाच्या नावाखाली संसार पण हातचा सुटतो. दोन्ही गोष्टी आपल्याकडून होत नाही. मनुष्य दोन्ही गोष्टींना अंतरतो आणि या ओढाताणीमध्ये मनुष्य संसार गमावून बसतो. ब्रह्मसुखाची गोळी चाखावी म्हणून प्रयत्न करावा तर सांसारिक सुखाची आवड मागे ओढते. बरे, संसारच करावा म्हणून त्यात मन घातले तर मन परत ब्रह्मसुखाकडे खेचून घेते. सारांश, संसाराच्या आसक्तीमुळे ब्रह्मसुख हातचे जाते आणि ब्रह्मज्ञानाच्या जोराने संसारात सुख वाटेनासे होते. त्यामुळे प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही अर्धवट राहतात. एकही संपूर्णपणे साधत नाही. श्रोता म्हणतो की असे माझे चित्त द्विधा होऊन चंचल झाले आहे, याला काय करावे? परमार्थ करावा की प्रपंच करावा याविषयी ठाम निश्चय होत नाही आहे. माझी बुद्धी अखंड ब्रह्माकार राहत नाही. मी आता कोणत्या रीतीने माझे जीवन चालवावे? आता यावर वक्ता सुंदर उत्तर देईल ते आपण सर्वांनी मन एकाग्र करून ऐकावे, मन शांत करून ऐकावे. मन अशांत असेल, चंचल राहिलेलं असेल, अस्थिर असेल तर आपल्याला ऐकून उपयोग नाही. म्हणून प्रत्येक वक्ता सांगत असतो की तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, मन शांत करून ऐका, किंबहुना
मनाचे कान करून ऐका. सुरुवातीला आपण पाहिलं असं, अर्जुन जो आहे तो भगवंताचं जे बोलणं आहे ते मनाचे कान करून ऐकतो आहे. त्याचं लक्ष दुसरीकडे कुठेही नाही, त्याचं मन दुसरीकडे कुठेही नाही, एकच भगवंताच्या बोलण्याकडे त्याचं लक्ष आहे. म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही आता सर्वांनी मन शांत करून ऐकावे. ब्रह्माशी तदाकार झाल्याबरोबर ज्यांनी देह ठेवला ते फक्त मुक्त झाले आणि बाकीचे व्यासाधिक मुक्त झाले नाहीत. असे का आहे? तेव्हा श्रोता नम्रपणे विनंती करतो की शुकदेव किंवा वामदेव हे मुक्त झाले असे वेदवचन आहे. म्हणजे आरंभापासून शेवटपर्यंत हे दोघेच मुक्त झाले असा या वचनाचा अर्थ आहे. वेदांच्या म्हणण्याप्रमाणे हे दोघेच मुक्त आहेत, शुकदेव आणि वामदेव. बाकीचे सगळे बद्ध समजावे, परंतु वेदवचन जे आहे, वेदाचं वाक्य आहे, ते कोणालाही चुकीचे मानता येणार नाही. प्रत्येक गोष्टीला आपल्याला काही पुरावा पाहिजे असेल तर तो पुरावा, आधार वेदामध्ये दिलेला आहे. म्हणून शुकदेव आणि वामदेव हे मुक्त झाले. मग बाकीच्यांचं काय? बाकीचे सगळे बद्ध समजावे का? परंतु वेदवचन चुकीचे मानता येणार नाही. तेव्हा वक्ता म्हणाला की तुझ्या म्हणण्याप्रमाणे या जगात फक्त दोघेच मुक्त झाले आहेत. हे जर खरे मानले तर मोठमोठ्या ब्रह्मज्ञानी पुरुषांना मुक्त पुरुषांच्या वर्गात जागाच उरणार नाही. आतापर्यंत पुष्कळ ऋषी, मुनी, सिद्ध, योगी व आत्मज्ञानी होऊन गेले. ते सर्वच जण ब्रह्मज्ञानी होते, मुक्त होते, ज्यांनी शाश्वत समाधान प्राप्त करून घेतले होते. या बाबतीत एक श्लोकही आहे की कोणकोणते असे आत्मज्ञानी पुरुष होऊन गेले. तो श्लोक असा आहे, प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरीश, शुक, शौनक, भीष्म, दाल्व्यान, रुक्मांगदार्जुन, वसिष्ठ, विभीषणादीन पुण्यानिमान परम भागवतान् स्मरामि. कविर हरिरंतरिक्षा प्रबुद्धा पिप्पलायना आविर्होत्रोथ द्रुमिलश्च तमसा करभाजनः. श्लोकाचा अर्थ असा आहे, प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, शुक, शौनक, भीष्म, दाल्भ्य, रुक्मांगद, अर्जुन, वसिष्ठ, विभीषण इत्यादी जे भगवत भक्त पुण्यपुरुष होऊन गेले त्यांचे मी स्मरण करतो. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन हे 9 नारायण स्वरूप महात्मे मोठे मुक्त आणि ज्ञानीपुरुष होते. आपण जी शेवटी नाव ऐकली 9 जणांची, ते नारायण स्वरूप झालेले होते. त्याशिवाय ब्रह्मा, विष्णू, शंकर, दत्तात्रेय, विधेयीजनक आणखी कितीतरी थोर मुक्त ज्ञानी पुरुष होऊन गेले. म्हणून फक्त शुकदेव आणि वामदेवच मुक्त झाले व बाकीचे सर्व वाया गेले, मुक्त झाले नाहीत. या वचनावर जो विश्वास ठेवील तो, समर्थ सांगतात, पडत मूर्खच समजावा. समर्थांचे हे बोलणे ऐकून श्रोता पुन्हा म्हणाला, पुन्हा त्याने आपल्या मनातली शंका विचारली, वेदाचे वचन तुम्ही खोटे मानणार की काय? वेदाने सांगितलेलं आहे की फक्त दोघेच मुक्त झाले, मग आपण वेदाचे वचन खोटे मानणार की काय? या आक्षेपाला वक्ता उत्तर देतो की वेदाने फक्त पूर्व पक्ष मांडला आहे. मूर्ख माणूस मात्र तेवढेच खरे मानून चालतो.
दुसरी बाजू तो विचारात घेत नाही. साधू, सत्पुरुष, खरे विद्वान, चतुर माणसे तेवढे हे खरे मानित नाहीत. संपूर्ण सत्य समजण्यासाठी वेदाची दुसरी बाजूसुद्धा विचारात घेतली पाहिजे. पण समजा वरील वेदवाक्य खरे आहे हे खरे मानले, वेदवाक्य खरे आहे हे खरे मानले तर वेदांचे सामर्थ्य नष्ट होईल. कारण मग वेदांच्या सामर्थ्याने कोणाचाही उद्धार होणे शक्य नाही. वेदांमध्ये ब्रह्मज्ञान करून देऊन जीवाला मुक्त करण्याचे सामर्थ्य आहे. कशा रीतीने विषय सांगतात समर्थ, अतिशय विचार करण्याचा विषय आहे. वेदामध्ये ब्रह्मज्ञान करून देऊन जीवाला मुक्त करण्याचे सामर्थ्य आहे. आणि जर तेच नसेल तर त्याला कोणीच विचारणार नाही. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. जीवाला मुक्त करण्याचे सामर्थ्य वेदामध्ये आहे यात शंका नाही. जो वेदांचा अभ्यास करतो त्याला महापुण्याचा राशी समजतात आणि म्हणून वेदाच्या सामर्थ्याला मुळीच कमीपणा येत नाही. वेदाचा अभ्यास करणारा त्याला काय म्हटलेलं आहे, महापुण्याचा राशी आहे. तो साधी पुण्य नाही, त्याने अनेक पुण्य केलेले आहे. वेद आपल्याला अभ्यास करायला मिळणं, वाङ्मय, संत वाङ्मय आपल्याला अभ्यास करायला मिळणं हे फार मोठे पुण्याचं काम आहे. आणि त्यामुळे जो वेदांचा अभ्यास करतो त्याला महापुण्याचा राशी म्हणतात. आणि म्हणून वेदाच्या सामर्थ्याला मुळीच कमीपणा येत नाही. त्यामध्ये जे जीवाला मुक्त करण्याचं सामर्थ्य आहे त्यामध्ये कोणी शंका घेऊ नये. असं हे मुक्त आणि बद्धाचं निरूपण चाललेलं आहे. अजून सोपा करून आपल्याला विषय समर्थ सांगणार आहेत, परंतु आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया आणि पुढच्या वेळेला आपण पुढचा जो विचार आहे ब्रह्म, मुक्त आणि बद्ध याचं त्याचा आपण अभ्यास करूया. हरिओम.